नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर तुमच्या कोणतीही भाजी नसेल आणि तुम्हाला रुचकर नाश्ता खाण्याचं मन होत असेल, तर आज मी तुम्हाला गहू पिठाचा आणि बेसनापासून बनवलेला फारच रुचकर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो कमी तेलाचा आहे. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचा डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे. तर ओवा हा फ्लेवरसाठी आहे आणि ओवा थोडासा आपल्याला कुस्करून घालायचा आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तर मी इथे थंड तेलाचा वापर केलेला आहे. त्यानंतर या पिठामध्ये थंड पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मग हे पीठ मळून झाल्यानंतर हे पीठ आपल्याला 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया. तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप बेसन घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तर तुम्ही ते लाल मिरचीच्या पावडरच्या जागी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. तर आता या बेसनामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर आपल्याला हे जे स्टफिंग आहे ती फार पातळ नाही बनवायचं आहे. तर ह्या प्रमाणामध्ये ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आता हे पीठ पण व्यवस्थित भिजले आहे. त्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. तर हे गोळे आपल्याला थोडे मोठेच बनवायचे आहेत. त्यानंतर या गोळ्यांना आपल्याला पीठ लावायचं आहे आणि यांची पोळी लाटून घ्यायची आहे. तर आपल्याला ही पोळी पातळ अशी लाटून घ्यायची आहे. तर आता मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या पोळीच्या मध्ये ही बेसनाची स्टफिंग भरायची आहे. तर चमच्याने व्यवस्थित याच्यामध्ये ही स्टफिंग आपल्याला चमच्याने लावून घ्यायची आहे. तर तुम्ही ही स्टफिंग हाताने पण लावू शकता. तर व्यवस्थित या पोळीच्या वरती आपल्याला ही स्टफिंग लावून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला ही पोळी फोल्ड करायची आहे. तर अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला दोन्ही बाजूनी फोल्ड करायची आहे आणि परत ही पोळी अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. तर 3-4 थर आपल्याला या पोळीचे बनवायचे आहेत. तर अशा प्रकारे ही पोळी आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची आहे. तर मी इथे दोन्ही पोळ्या आता फोल्ड करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ही रेसिपी आपल्याला स्टीम करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवले आहे. तर आता ह्या पोळ्या आपल्याला 5 मिनिटापर्यंत स्टीम करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे 5 मिनिट झाले आहे आणि ह्या पोळ्या व्यवस्थित स्टीम झाल्या आहेत, शिजल्या आहेत. त्यानंतर ह्या पोळ्या आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत आणि प्लेटमधून काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला या पोळीचे परत पीसेस कट करायचे आहेत. तर या प्रकारे हे सगळे पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर मी इथे हे पीसेस कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला परत गॅसवर भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10-12 करडईची पाने घालायची आहेत आणि ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत. मग हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे जे कट केलेले पीसेस आहेत ते सगळे घालायचे आहेत. तर मी या पीसेसना फोडणी देणार आहे. तर तुम्ही यांना सेलो फ्राय नाही तर डीप फ्राय पण करू शकता. आणि
आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि 1 मिनिटापर्यंत तेलात परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून नाश्त्यामध्ये गरमागरम सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.